नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला बघा नवीन अशा रानभाजीची रेसिपी दाखवत आहे। ही रानभाजी आहे मोहरीची फुले। यापासून आज आपण खूप छान भाजी बनवू। ही शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे आणि या मोहरीच्या फुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन आहे। त्यामुळे सर्वांनी अशी भाजी बनवून खा। मोहरीची फुले हे विशेषतः हिवाळ्यामध्ये निघत असतात आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी असते। अशा वेळेस ही फुले ही उष्ण असतात, त्यामुळे सर्दी, कफ, खोकला या आजारावर जर आपण या फुलांची भाजी बनवून खाल्ली तर ते आजार लवकर दूर होतात। तसेच या फुलामध्ये मोहरीच्या फुलाची पानाची जर आपण भाजी बनवून खाल्ली तर आपल्या शरीरातील रक्तभिसरण हे खूप चांगल्या प्रकारे होते। तसेच संधिवात, जुनाट वात आणि अंगदुखी यावर सुद्धा या फुलाची भाजी खूप गुणकारी आहे। तसेच त्वचेवर जर खाज किंवा पुरळ येत असतील तर याचा फुलाचा लेप आपण लावू शकतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही रानभाज्या ह्या पाचक असतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठता सुद्धा दूर होते। अशी ही खूप गुणकारी असलेली मोहरीच्या फुलाची भाजी आज आपण बनवू। सर्वात प्रथम आपण हे याचे देठ वगैरे आहे ते काढून घेऊ आणि फुले बाजूला करू। मोहरीचे हे देठ बाजूला केले आणि हे निव्वळ फुले छान स्वच्छ करून घेतली। आता याला आपण पाण्याने धुवून घेऊ आणि याला वाफवून घेऊ। ही फुले आणि पाने थोडी कडवट असतात, त्यामुळे वाफवून घ्यावी लागतात, नाहीतर आपण खाऊच शकत नाही। बघा ही मोहरीची वाफवलेली फुले मी गाळून घेतली आणि यामधील पाणी काढून टाकले। याकरिता बघा 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले, एवढी कोथिंबीर घेतली, एवढी हिरवी मिरची घेतली, एवढं लसूण घेतलं। कढईमध्ये बघा 1 पळी तेल गरम करून घेतलं। यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे, लसूण, ओली मिरची, कांदे आपण 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊ। बघा आता कांदे छान लालसर झालेले आहे। यामध्ये आपण थोडीशी हळद घालू, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरते मीठ। यामध्ये मी टमाटर घालायला विसरली। हे बघा आता टमाटर घातलेलं आहे। याला आता 2 मिनिट शिजवून घेऊ। बघा आता टमाटर पण छान शिजलेलं आहे। यामध्ये आपण ही वाफवून ठेवलेली फुले घालू आणि ही छान मिक्स करून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊ। ही भाजी छान शिजलेली आहे। ही पहिलेच वाफवलेली असल्यामुळे लवकर शिजते। थोडी आता कोथिंबीर घालून घेऊ। बघा ही भाजी आता पूर्ण तयार झाली आणि ही आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे। तुम्ही पण अशी भाजी बनवा आणि खा। व माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।